नमस्कार करतो। वेळ अपुरा असल्यामुळे काकांना पुढे जायचं असल्यामुळे जास्त वेळ काय घेत नाही। आपल्या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ अशा योजना राबवल्या आणि या महाविकास आघाडीनं आता जाहीरनाम्यामध्ये दिलंय की आम्ही तुम्हाला 3000 देऊ। जे कोर्टात गेले ते आता 3000 रुपये द्यायला लागले। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तसंच मी काही जास्त वेळ घेत नाही। माझ्या बौद्ध समाजातील व मातंग समाजातील लोकांना व इतर 12 बुलोदार सर्व बंधूंना फक्त मी एक नम्र विनंती करतो, 35 वर्षात आपल्या फक्त 12 बुलोदारांच्यासाठी किती टक्के आमदार फंड आलाय त्याचा फक्त विचार करा। एक उदाहरण सांगतो तुम्हाला। बौद्ध विहारसाठी 1990 पासून मागणी केली जाते गावठाण जागेची। त्या जागेला कोण आड पडतंय हे ग्रामपंचायत मध्ये येऊन तुम्ही स्वतः बघा। आता मागच्या एका 2 मीटिंगला प्रतीक्षा अमोल कांबळे या ग्रामपंचायत सदस्याने अर्ज दिला होता। त्याच्यावर या महाशयांचं उत्तर आलं की गावठाण मधली जागा बौद्ध विहारला देता येत नाही। त्यांचं हे उत्तर आहे आणि यांच्या प्रॉपर्टीसाठी विकास सोसायटीसाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन बाकीच्या जागा चालतात, पण ज्यांनी घटना लिहिली या भारत देशाची त्यांच्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन जागा देता येत नाही। म्हणून ह्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा। तसेच तासगाव मध्ये जे स्टँड समोर आंबेडकरांचा पुतळा झाला त्या पुतळ्यासाठी कोणी आड पडलं होतं हे सुद्धा तुम्हाला आमचे समाजाचे नेते भीमराव भंडारे साहेब यांच्याकडे कागदपत्र पुरावेच आहे, ते सुद्धा तुम्हाला बघता येईल। तसंच इंगवले डवरी समाजांना एक माझी विनंती आहे। आपलं नाथबाबाचं मंदिर पडून एक 4-5 वर्ष झाली। किती टक्के तुमच्या त्या मंदिरासाठी आमदार फंड देतो म्हणून गावातले तुमचं फक्त मतासाठी उपयोग आहे। मत तुम्ही 35 वर्ष देत आलायचा। ही फक्त सहानुभूती। दारू पिऊन सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले तरी सुद्धा आपण सहानुभूती कुठवर ही करायची। ह्या सर्व गोष्टीचा विचार करा आणि येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी एक मतानं संजय काकांना वायपळ्यांना कमीत कमी 1500चं लीड मिळालं पाहिजे। एवढं बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।